तर हाय हॅलो नमस्कार, बिंदास ममता या आपल्या चॅनलवर मी ममता आपले हार्दिक 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 स्वागत करते. तर घराच्या बाहेर निघालेली आहे. एक काम होतं, आज संडे होता आणि मैत्रिणीनं आज डब्बा नेला नव्हता. फर्स्ट शिप होती तिची आणि मी झोपलेली होती आणि नेमकाच म्हणजे संडेला कॅन्टीन बंद असते. तर तिला तीच लेट उठली तर तिने मला सांगितलं की आज डब्बा आणून दे. तर मग मी तिला डब्बा नेऊन देत होती. मग मी तिच्याकडून पैसे पण घेतले, 80 रुपये डब्याचे घेऊन टाकले, कारण मला येण्या जाण्याला पैसे लागले होते. तिला पहिल्यांदाच म्हटलं होतं मला तिकीटला पैसे लागेल तरच मी डब्बा आणते, नाही तर नाही आणत. ती म्हणाली की ओके ठीक आहे. तर मग तिला मी डब्यात बिर्याणी बनवून दिलेली होती आणि बिर्याणीच दिली होती, कारण वेळ. तर मैत्रिणीला छान बिर्याणी बनवून दिली आणि मी म्हटलं चला मलाही थोडंसं फिरायला भेटेल, कारण मी घरातल्या घरात राहते, मलाही काही जास्त करमत नाही. ड्युटी जॉब असते पण जास्त मी बाहेर निघत नाही. जॉब टू रूम आणि रूम टू जॉब असं जास्त. आणि कधी कधी फिरायचं असते पण सुट्टी नसते. तर चला म्हटते इकडे भुईमुंग काढत होत्या काही लेडीज. मी म्हटलं जर त्यांना विचारून काढला नव्हतं, जर राग आला त्यांना तर असा विचार करून मग व्हिडिओ काही जास्त काढला नाही. ते हवा एवढी जास्त होती का ओढणी उडत होती, केस उडत होते आणि केस मी नेमकेच धुतले होते, त्याच्यामुळे काही विंचरलेले नव्हते. पण म्हटलं चला जसं आहे तसंच, कारण मग मला खूप उशीर झाला. असं पिशवी दिसत आहे तुम्हाला डब्याची, तर डबा देत होती मी तिला. मी म्हटलं चला तिला डबा नेऊन द्यावं. तर या हवेसोबत माझा सगळा लूक खराब झालेला आहे, म्हणजे बाबा खूप झालेला आहे. तर इथे मी PMT म्हणजेच PMTला बसमध्ये बसलेली आहे आणि सीट पण भेटलेली होती. आणि ते बघा मी जे आहे ते बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवत आहे. तर हे रिटर्न येतानाचा व्हिडिओ आहे का. आणि तिकीट महाग झाले होते. आधीच इरिटिगा नावाची गाडी होती, PMTच्या तिकीट गाडी होती, ती घेतलेली असेल कोणी. आणि त्यांनी असंच म्हणजे जी बसला 20 रुपये लागायचे तिकीट आहे किंवा बसचं जे भाडं आहे ते त्यांनी घेतलं होतं. म्हणाले की चला आम्ही चाललोय. तिकीट पण आपलं ज्या स्टॉपचं आहे ते बसले होते, आधीच्या स्टॉपचं आणि नंतरच्या स्टॉपचं असं ते तिकीट देतात. त्याच्यामुळे ना जे जास्त छान 4 व्हीलरमध्ये प्रवास केला आणि माझ्या रूमपर्यंत आली. चालू आहे काही फरशी पुसताना ना, म्हणजे जे फरशी पुसत असतो आपण, क्लिनिंग करतो, तर त्याच्यामध्ये ना मी एक लिक्विड टाकलं होतं, अशी छोटी बॉटल होती. तर त्याचा एवढा वास येत आहे सकाळपासून आणि एवढं डोकं दुखतं, एवढा हार्ड वास म्हणजे आहे त्याचा की एवढा वास येत आहे, खूपच डोकं दुखतं आहे माझं. म्हणजे असं वाटतंय की त्याला करू आता नेक्स्ट टाइम मी कधीच टाकणार नाही आहे त्याच्यात ते लिक्विड. मी तुम्हाला त्याचे फोटो पण दाखवेन. आय थिंक जे श्वासोच्छवासाचे जे आपण श्वास घेताना नाही का आपल्याला त्रास होतो खूप वेळा, तर ते तसा वास जर म्हणजे नाकात गेला ना, आपल्याला फुफ्फुसाचे जे जास्त आजार होतात ना, अशा हार्श लिक्विड च्या स्मेलमुळेच होत असेल असं मला वाटते. आणि खास करून जर असा स्मेल जे आजारी लोक आहे, प्रेग्नेंट लेडीज आहे, त्यांच्यासाठी खूप घातक असते. असं खूप वेळा वाचलं पण होतं. पण नाही का आता आज मी ते लिक्विड टाकलं आणि मला सकाळपासून म्हणजे जसा तो लिक्विड वॉशरूममध्ये टाकलं होतं आणि मग तेव्हापासून माझ्या नाकातच ते एकदम स्मेल बसलेला आहे आणि डोकं असं गरगरत आहे. मी त्याच्या आधी एकदा ते आणलं होतं तेव्हा पण मला तसं वाटलं, पण मला वाटलं कदाचित मे बी ते वाटत असेल म्हणून मी पुन्हा आणलं आणि मला पुन्हा ते तसंच होत आहे. आता मी ते आणणारच नाही. मी तुम्हाला त्याची एक फोटो इथे साईडला हे करेन, अटॅच करेन, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे आहे. तर कशा आहात सगळे? आय होप सगळे मस्त मजेत आणि फॅन्टॅस्टिक असेल. तर आज व्हिडिओ शूट थोडा लेट चालू करत आहे. लेट म्हणजे जवळपास आता किती वाजले, 9:30 वाजले. आता दाखवलं तुम्हाला ते खायला काय बनवलं होतं मी ते तर आणि चला म्हटलं आता थोडंसं लेट सुरू करावं. आज दिवसभर थोडं साफसफाई वगैरे केली घराची, किचनचं सामान लावलं थोडंफार, भांडे घासले, कामं आवरले. आणि आज 11 तारीख आहे, 11 जुलै
आणि दिवस असा चालला गेलेला आहे. कपडे छान धुतले, थोडेफार कपडे धुतले, बाहेर सुकवायला टाकले आणि ऊन पण छान ऊन पडलेलं आहे. म्हणजे 2 दिवस झाले पाऊसच नाही इकडे. म्हणजे कंटिन्यू जेव्हा पाऊस लागला होता 3-4 दिवस पाऊसच होता आणि आता काल आणि आज 2 दिवस झाले पाऊसच नाही आहे. तर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटत आहे? तसं कसं आहे, मी नवीन चॅनल सुरू केलेलं आहे. काही चुका होतात एडिटिंगमध्ये, काही जेव्हा मी बोलतो तेव्हा. पण तुम्ही चॅनलला सपोर्ट करा आणि लर्निंग प्रोसेसमध्ये होत असते काही ना काही चुका. तर तुम्हाला जर काही चेंजेस पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी तसे चेंजेस घडवून आणेल. आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा काय चेंजेस पाहिजे ते. तर इकडे बघा, हे इथे ब्लँकेट्स इथे ब्लँकेट्स वगैरे घड्या करून ठेवत असते मी अशा. आणि हे कॅप आहे, मंकी कॅप, हे हिवाळ्यात घालायला. आणि इकडे सगळे ब्लँकेट वगैरे घड्या केले. तुम्हाला त्या दिवशी व्हिडिओ दाखवले होते. इथे स्टडी टेबल आहे आणि इथे हा माझा सोफा कम दिवाण, तर फक्त दिवाणच आहे. आणि इथे बसून मी मस्त इथे बसून मी ही टी व्ही बघत असते. आणि हे बघा, हॉल आणि काय म्हणतात त्याला, एंट्रन्सची जी रूम आहे, हॉल, किचन, फक्त किचन सोडल्यानंतर हॉल आणि बेडरूम ही माझी एकच आहे. पण छान आहे, जे काही आहे ते त्याच्या समाधानी आहे मी. फक्त मला मनाची शांती पाहिजे, दुसरं काही नाही. पण ते जर व्यवस्थित भेटलं तर बस दिवस छान जातं. माणसाला जीवन जगण्यासाठी काय पाहिजे? मनाची शांती, सुख, खाणं, आराम आणि शांती, बस तेवढंच. तर बस जे आहे त्याच्यात समाधान माना. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नसते, पण जे आहे त्याच्यात जर समाधानी असलं ना तर आपल्याला आपल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी मदत भेटते. तर तुमचं काय मत आहे याच्यावर सांगा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझे व्हिडिओ पाहत राहा. बाय बाय.